हॅलो गाईज, तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आम्ही खूप दिवसांनी चाललो आहे मरीन ड्राईव्हला. तर आम्ही चाललो आहे म्हणजे अजून 2-3 मेंबर्स आहेत, तर ते पण तुम्हाला ब्लॉगमध्ये कळेलच. आणि जर माझ्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि मी खूप लेट व्हिडिओज टाकते आहे कारण मी कुठे जात नाही आहे. आता खूप दिवसांनी आज चालली आहे बाहेर, मग मी विचार केला की करूया व्लॉग आणि मग टाकूया. आणि तुम्ही माझ्या झुडिओच्या आणि झुडिओ वर्सेस वेस्ट साईडचा जो व्लॉग होता त्याला खूप प्रेम दिलं आहे. म्हणजे असं जे व्लॉगिंग करतात त्यांना वाटतंच ते खूप प्रेम. भले ते 400 व्ह्यूज असतील पण ते जे व्लॉग करतात त्यांच्यासाठी जास्तच असतात. तर येस, थँक्यू. आणि असंच व्लॉग बघत राहावा. तर येस, व्लॉग बघत राहावा शेवटपर्यंत. आणि तुम्हाला कोण कोण आहे ते पण लवकरच कळेल. तर येस, स्टे ट्यून. आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला, शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. टुकुमुकू बघताय चांगला, टुकुमुकू बघताय चांगला. असंच आहे की ते आमच्या पप्पानी असं कर ग आता. ते आणला आमच्या पप्पा आणि गणपती चाललोय. गाथा आहे, ताई, अभंग आहे, दीदी आणि दादा आहे. आता बघ पापा मेरे पापा. हे दीदी बंद कर ना ते. ती थांबा, ती गाणं म्हणते. हा. चंदा ने कर गाथा. चंदा ने पूछा सबसे, प्यारों ने पूछा सबसे प्यारा कौन है? कौन है सबसे प्यारा? बोल ह्याच्यात. सबसे प्यारा कौन है? पापा, मेरे पापा. कशी करते? पापा. परत चंदा ने पूछा. चंदा ने पूछा कर. हा, चंदा ने पूछा तारों से, तारों ने पूछा हजारों से, सबसे प्यारा असं आहे. सबसे प्यारा कौन है? आहे ना अशी. पापा. मेरे पापा. मग इथे आम्ही मस्त असं गाथासोबत एन्जॉय करत. आणि गाथा आम्हाला जे नवीन काय काय शिकली आहे. आजकालची पोरं खूप लवकर काय काय शिकतात ना. किती छान असं शिकत किती छान वाटतं की हे किती लवकर प्रोग्रेस करतायत. मग आम्ही तिचा डान्स बघत एन्जॉय करत गेलो. आम्हाला जायचं होतं मरीन ड्राईव्हला आणि दादा रस्ता वाटतं चुकलाय. नाही, मंत्रालयाहून तुम्हाला न्यायचं होतं. कुठला मंत्रालय? नाही गाथा नाही. आणि गाथाला डॉल घ्यायची का? आम्ही चौपाटीच्या बेसने आलो नाही का. चुट्टी घ्यायची का? बर घेऊया. हा, ओके. आपण पुढे चाललोय. हाय. आणि मग दीदी काय सांगतेस, परत सांग. अरे मावशी आणि आम्ही नाईट आउट करायला आलेलो ना, ते सांगते ताईला स्टोरी. आम्ही लेफ्ट दाखवतोय का पुढचं? नाही हा लेफ्ट दाखवते. आणि मग मी जोरात बोल. श्रेया होती, मावशी, साई, साक्षी होते. आलो आणि आम्हाला एका पण पोलिसांनी बसून दिलं नाही तिथे, माहितीये का? अरे कारण की आम्ही शेवटची ट्रेन पकडून आलो तर ऑलमोस्ट 1 o'clock पर्यंत पोहोचलो मरीन ड्राईव्हला. एका पण पोलिसांनी नाईट आउट ठरवलं मरीन ड्राईव्हला बसायचं. आणि एकाने पण बसून नाही दिला. मग काय करायचं ते तिथे. मरीन ड्राईव्ह टाकलेस ना. शेवटी ताई आम्ही त्या मरीन ड्राईव्हच्या पुढे जी सोसायटी होती ना त्याच्या कट्ट्यावर झोपलो आणि टाइमपास करत बसलो. आणि सकाळची ट्रेन उचलली. हा लेफ्ट आहे ना. तुझं काय ग? पोलीस गेले घरी. मग आम्ही 3:30-4 मरीन ड्राईव्हला बसलो थोड्या वेळ. मी फायनली मरीन ड्राईव्हला आलेलो आहोत. गाईज, आम्ही फायनली मरीन ड्राईव्हवर आलेलो आहे. आणि गाथा फर्स्ट टाइमच बघतीये बघा. मस्त अशा लाटा येत आहेत. काय व्ह्यू वाटतोय मरीन ड्राईव्हचा आता. भारी ना. ओ माय गॉड. रात्री असं मरीन ड्राईव्हच्या इथे बसणं आणि हा व्ह्यू एन्जॉय करणं जन्नत आहे, जन्नत. तेव्हा मी पण तुम्हाला दाखवते.
चला केक खाऊया चला केक खाऊया केक बाबा समुद्र पाणी काय आहे का काय बोललो चल चालायचंय चल आपण जाऊया चालायला बरोबर गाथा दीदी लय लांब नका जाऊ यार. गाइस तुम्ही बघू शकता केवढं मस्त वाटतंय आणि आत्ता ऑलमोस्ट आहे ना 10:30 वाजलेत आणि एवढी पब्लिक आहे. ओ माय गॉड खूप पब्लिक आहे आणि नेहमीच असते इथे पब्लिक खरं तर. आणि ट्रॅफिक बघा गाड्या. गाईज आम्ही सध्या असं बसलो इथे मरीन ड्राईव्हच्या इथे आणि गाथाला काय बसायचं नाही, नुसती पळते इकडून तिकडून. आणि मरीन ड्राईव्हला यायचं रिझन असं होतं की खूप दिवस म्हणजे मी दीदी दादाला बोलत होतो की तू मुंबईला आल्यावर आम्हाला घेऊन जा ताईला वगैरे. मग फायनली आज तो चान्स आला दादाचा की आम्हाला घेऊन आला. थोडंसं लेट झालंय पण ठीक आहे, असंच म्हणलं थोडंसं जाऊया थोडं बसूया आणि बघूया खाल्लं तर खाणार नाही तर मग जाणार घरी. आम्ही घरातून थोडं जेवण तर गेलेलो तरी पण आम्ही थोडीशी इथे बेळ खाल्ली आणि पुढे पण काय काय खाल्लं. गाथाला काही पण करून इथे वरती यायचंच आहे. इथे वरती गाथाला रे दादा बघा कसा निवांत बसलाय. मस्त लाटांचा एवढा भारी आवाज येतोय ना. गाथाच फर्स्ट विजिट मरीन ड्राईव्ह. मोठी झाल्यावर बघेल. गाथा इकडे बघ झोप आली आता. गाथा माया कर माझी. कशी माया करते गाथा? अगं बाय ग या पोरीला काही सुद्धा वाटत नाहीये, नुसती पळते येड्यासारखी इकडून तिकडून इकडून तिकडून. गाड्या तिथे बाई जाऊ नकोस. नाही बाबा. आता मी दीदीला आणि ताईला बोलवून घेतलं तर आता आम्ही चाललोय. बघू आता. नुसती पळती ऐकत नाही. अख्ख्या तिला रस्ता असं एकदम मोकळा वाटतोय ना त्यामुळे पूर्ण बसते इकडून तिकडून पळत नुसतं पळते. तुम्हाला पूर्ण मरीन ड्राईव्ह दाखवते म्हणजे पूर्ण नाही असं तिकडचा व्ह्यू आहे मरीन ड्राईव्हचा. आणि इथे पूर्ण झाडी आहेत आणि मग त्या साईडला पलीकडे असा रोड आहे आणि तिकडे समुद्र. तर हा आहे मुंबईतला कोस्टल रोड जो डायरेक्ट बँड्राला कनेक्ट होतो. गाईज आता आम्ही आलोय चौपाटीला. तर इथे सगळे मोठमोठे गणपतीचं विसर्जन होतं. सगळे लालबागचा राजा आणि भरपूर काय काय. आणि ही बघा बिना चपलाची हाय हिला काय. आणि ते खायला पण खूप काय बघू गाईज इथे खूप काय काय खायला आहे आणि असं बसून पण खाऊ शकतो. बोलवतात बघा सगळे कसे काय काय. एवढे मागे लागलेले हमारे इधर आओ खाना खाणे. जेवण आलोय आम्ही असंच टाइमपास म्हणून काहीतरी खायचंय. एवढं बोलत आहे असं ऑकवर्ड झालं आम्हाला एकदम. ठीक आहे खरं. मी फर्स्ट टाइम असं काहीतरी बसून खाते. ते खूप सारे आहेत सगळे बसून खात आहेत. फर्स्ट टाइम चटई टाकली सगळीकडे. गाईज आमची पावभाजी आलेली आहे. दीदी टेस्ट करून जरा सांग. का ग बाई लिंबू पडलं. ग माझी ऍक्टिंग करू नको. चल खा पटकन. चांगली आहे. ठीक आहे. ही बघा पाव खायला लागले. गाईज डाएट एक नंबर चालू आहे बघा. कसा आहे. एक पावभाजी संपली आणि दुसरी पावभाजी घेतली 11:30 वाजता. आणि जर तुम्ही इथे येत असेल तर पंजाबी स्नॅक्स कॉर्नर आहे तिथे पावभाजी ट्राय करू शकता. खरंच खूप चांगली होते. आणि दादा काय खायला आला नव्हता कारण गाडी लावायला जागा नव्हती. ॲज युजल मुंबईमध्ये हा प्रॉब्लेम आहे. तर त्यामुळे आम्ही त्यासाठी गाडीतच फालुदा आणला जो की टेस्टला छान होता असा.
मग जाता जाता आम्हाला असं इथे एक मूवी का सॉन्गचं शूट होतं ते करत होते. मग ते पण आम्ही बघितलं की असं फुल सेटअप लावलेले आणि वरून डे लाईट वगैरे असंच सिनॅरिओ त्यांनी दाखवलेला. तर मस्त वाटत होतं. तर जसं मी मगाशी बोलले कोस्टल रोड बद्दल, तर ताईने आमच्या कोस्टल रोड हा बघितला नव्हता. मग त्यामुळे आम्ही ह्या रोडने गेलो आणि डायरेक्ट बँड्राला मग कनेक्ट झालो आणि मग बँड्रावरून मग घरी आलो. आगे कुछ भी नहीं, रस्ता खत्म हुआ है. गाईज दादा जरा गंडलाय, कुठं पण आणून आम्हाला ठेवतोय. धारावीच्या आणले एंडला काय इथे आता. तर घरी जाताना पण दादा आमचा एक टर्न चुकला, पण आम्ही घरी आलो व्यवस्थित. आणि ह्या व्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझे व्लॉग आवडत असतील आणि छान वाटत असेल बघायला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मी नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटते. टिल देन बाय.